नमस्कार मंडळी. तर माझ्या अजून एका छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर सकाळचे 4:30 वाजलेत आणि सकाळी छान अशी रेडी झाली आहे, साडी वगैरे घातली आहे. कुठं चाललो आहे ते पुढे सांगतेच. त्या अगोदर आता बाकीच्यांना रेडी व्हायला टाईम लागत होता, तर म्हटलं चला व्लॉग शूट करते. तर स्वराला इथं सकाळी थंडी वाजत होती आणि ती इथं चुलीपाशी शेकत बसली होती आणि अगोदरचं शूट घेतलं नाही कारण खूप जास्त अंधार होता, त्यामुळे थोडंसं उजेडायला लागलं होतं. तर म्हटलं आता पुढचं कंटिन्यू शूट घेते आणि कुठं जाणार आहे ते सांगते. आणि मस्त असा सूर्योदय पण झाला होता, ते बघून खरंच खूप छान वाटलं. आता नवीन गाडी घेतली आहे म्हणल्यावर देवदर्शनाला तर जायलाच पाहिजे. आणि कसं आहे, आयुष्यभर तर आपण गाडीमध्ये प्रवास करणारच आहेत, फिरणारच आहोत. पण जेव्हा आपण स्वतःची गाडी घेतो ना, तेव्हाच खरं म्हणतात ना माणूस देवदर्शन होतं. त्याचप्रमाणे तर आम्ही देवदर्शन करायलाच निघालो आहे. कुठे कुठे जाणार आहे, कुठं कुठं गेलो होतो ते तुम्हाला येणाऱ्या व्लॉग्समध्ये नक्कीच समजेल. तर पहिल्यांदा आम्ही एडेश्वरी देवी आहे तिथं आलो होतो आणि सकाळचे ना 8-8:30 झाले होते अंदाजे, त्यामुळे फारशी काही गर्दी वगैरे नव्हती. आणि ते बघून खरं बरं वाटलं, कारण कसं आहे 2 दिवसाचाच प्रवास ठरवला होता. एक रात्री मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी परत रिटर्न घरी जायचं होतं, कारण मुलांच्या सुट्ट्या संपून परत पुण्याला रिटर्न जायचं होतं त्याच्यामुळं. आणि स्वराजला पायऱ्या चढायच्या म्हणलं ना तर खूप जास्त आनंद होतो, कारण त्याला पळायचं जास्त असतं. त्याच्यामुळं कोण पुढं जाते यांची शर्यत लागली होती. त्या अगोदर म्हणले की मंदिरात जाण्या अगोदर एक फोटो वगैरे काढून घेऊया. तर सगळ्यांनी असा फोटो वगैरे काढून घेतला आणि म्हटलं चला माझ्याबरोबर माझ्या व्लॉगमधून तुम्हालासुद्धा देवीचं छान असं दर्शन देते. तर गर्दी वगैरे नसल्यामुळं थोडंसं शूट वगैरे करायला जमलं. नाहीतर आहे ना देवांच्या वगैरे ठिकाणी शक्यतो आता मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे, पण गर्दी नसल्यामुळं शूट वगैरे घ्यायला जमलं. छान असं देवीचं दर्शन झालं. आणि मी तर इथं पहिल्यांदाच आले होते. आणि इथं कोण कोण आलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. छान असं एकदम गर्दी नसल्यामुळं ना एकदम व्यवस्थित पूजा वगैरे झाली, त्यामुळे तो एक आनंद होताच की चला बाबा सकाळी लवकर निघण्याचा फायदा झाला की शांततेत दर्शन झालं. कारण जेव्हा आपण गर्दी वगैरे असते ना तेव्हा दर्शन वगैरे काही होत नाही. लांबूनच आपल्याला जे मुख्य दर्शन असतं ते घ्यावं लागतं आणि परत रिटर्न फिरावं लागतं. आणि एक चूक इथं अशी झाली की परड्या भरायला आहे ना पीठ वगैरे घरून घेऊन यायला पाहिजे होतं, पण काही आयडिया चालली नाही, त्याच्यामुळं ते राहूनच गेलं. आणि मंदिराच्या बाहेर पडण्या अगोदर नाही इथं छोटंसं माकड दिसलं. त्या माकडाला सुद्धा म्हणलं चला व्हिडिओमध्ये घेऊया. आणि मुलांना ते मंकी बघून माकड बघून खरंच खूप छान वाटले. त्यानंतर आहोनीन मी थोडेसे फोटोज वगैरे काढले जे तुमच्याबरोबर शेअर केले. कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचं कोणत्या दर्शनाला गेलो आहे ते उद्याच्या व्लॉगमध्ये येईल. तोपर्यंत सर्वांना बाय.